त्यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन ते मयत झालेले आहेत. ह्याच आठवड्यात अशा 2 घटना घडलेल्या आहेत. एका ॲक्सिडेंटमध्ये 2 बळी गेले, आजच सकाळी 1 बळी गेला आहे. हेल्मेट असतं तर वाचण्याची शक्यता वाढते आणि किरकोळ जखमा होऊन तो वाचू शकतो. अशा असताना बऱ्याच वेळा हेल्मेटचा वापर टाळला जातो आणि यातून अपघातात गंभीर दुखापती होऊन कुटुंबावरती लोकलाळ येते. याकरता माननीय पोलीस अधीक्षक रायगड अर्चना दलाल मॅडम तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सुंदर साहेब नेऊन सर आणि पोलीस स्टेशन ट्रॅफिक विभाग यांच्यामार्फत जिल्ह्यामध्ये हेल्मेट विरोधी कारवाई चालू आहे. या वाहनाला हेल्मेट नाही दंड आकारला जातो आहे आणि अशी कारवाई सर्व जिल्ह्यात चालू आहे. खालापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेळी आपली कारवाई चालू असून यामध्ये आम्ही आवाहन करतो की सर्वांनी हेल्मेट परिधान करावं. खालापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या पोलिसांनी हेल्मेट घातलेलं नाही त्याच्यावरही आम्ही कारवाई केलेली आहे. ही कारवाई पोलिसांपासून सुरुवात करून जनतेपर्यंत आणलेली आहे. त्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की आपण हेल्मेटचा वापर करावा. पुढे अशी कारवाई जरूर चालू राहील. रोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वेळी अशी कारवाई चालू राहणार. काय तुम्ही सांगता वापरणार आहे मी तुमच्यासोबत हेल्मेट मिळायचं बाईकसोबत तुम्ही काय वापरायचं? 2 महिन्यापासून कारवाई करतो रायगड जिल्ह्यामध्ये. ॲव्हरेज यायला पाहिजे ना लोकांना. तुमच्यासाठी सुरक्षेसाठी आहे की पोलिसांना बघून हेल्मेट नका वापरू. तुम्ही तुमच्या स्वतः